ठाकरे सेनेच्या त्या 3 नेत्यांना 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. नेमकं कारण काय आहे समजून घेऊयात. कल्याण डोंबिवली महापालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. पालिकेत उभाटा गटाचे निवडून आलेले नॉट रिचेबल नगरसेवक कोणत्याही गटात सामील न झाल्यानं त्यांना अंतिम इशारा देण्यात आलाय. तसंच नगरसेवकांचे सदस्यपद रद्द करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांना करण्याचे आदेशही देण्यात आले. याबाबतचा खुलासा येत्या 48 तासात देण्यात यावा असं जिल्हा प्रमुखांकडून सांगण्यात आलं आहे. महापालिका निवडणुकीत उद्धव सेनेचे 11 नगरसेवक निवडून आले. निवडणुकीचा निकाल लागताच उद्धव सेनेचे नगरसेवक राहुल कोट, मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, स्वप्नाली केणे हे 4 नगरसेवक नॉट रिचेबल झाले. महापौर पदाच्या निवडणुकीत कीर्ती ढोणे हजर झाल्या, मात्र कोट, म्हात्रे, केणे हे 3 नगरसेवक गैरहजर राहिले. पक्षानं त्यांना गट स्थापन केले. ही गट स्थापन करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. मात्र कोकण विभागीय आयुक्तांनी उद्धव सेनेचे निवडून आलेले 11 नगरसेवक असे नमूद केले आहे. 11 नगरसेवकांनी त्यांची सदस्य नोंदणी केली आहे. त्यामुळं जे 3 नगरसेवक कोणत्याही गटात सहभागी झाले नसले तरी ते उद्धव सेनेच्या गटात असल्याचं कोकण विभागीय आयुक्तांनी स्पष्ट करावं. मात्र कोकण विभागीय आयुक्तांनी त्यावर उत्तर देताना ते कोणत्याही गटात सहभागी नाहीत हे स्पष्ट केलं. मात्र ते उद्धव सेनेच्या गटात गणले जातील असे स्पष्ट केलेले नाही. या पश्चात पक्षाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी नगरसेवकांना अंतिम नोटीस बजावली आहे. त्यांनी गट स्थापनेच्या प्रक्रियेत सहकार्य केले नाही. ही कृती पक्षाच्या विरोधात आहे. या 3 सदस्यांनी स्वेच्छेनं पक्षाचा त्याग केला असं मानलं जाऊ शकतं. पक्षानं याबाबत वारंवार विचारणा केली, तसेच खुलासा मागितला. त्याचा खुलासा 3 नगरसेवकांनी दिलेला नाही. ही अंतिम नोटीस असल्यानं 48 तासात खुलासा केला गेला नाही तर कोकण विभागीय आयुक्तांकडून नगरसेवक अपात्रतेची कारवाई केली जाईल असा या अंतिम नोटीसीद्वारे इशारा देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.